सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई। 10,000 रुपयांची लाच स्वीकारताना खाजगी इसम रंगेहात पकडला। तलाठी कार्यालय शिरगाव येथे सापळा रचून कारवाई। लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगली विभागची कारवाई। सांगली जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई। 10,000 रुपयांची लाच स्वीकारताना आरोपी रंगेहात अटकेत। तासगाव तालुक्यातील शिरगाव येथे तलाठी कार्यालयात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली। या प्रकरणी संजय शंकर पवार वय वर्ष 56 व्यवसाय शेती यांना ताब्यात घेण्यात आले आहे। तक्रारदार वय वर्ष 41 यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या वडिलांनी गहाण स्वरूपात दिलेल्या जमिनीचा रिकन्व्हेन्स दस्त नोंद करण्यासाठी अर्ज करण्यात आला होता। ही नोंद 7/12 उतार्यावर करण्यासाठी आरोपीने सुरुवातीला 15,000 रुपयांची लाच मागितली होती। दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी मागणीची पडताळणी करण्यात आली। त्यानंतर चर्चेअंती 23 फेब्रुवारी 2026 रोजी 10,000 रुपयावर तडजोड झाली। दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी तलाठी कार्यालय शिरगाव येथे सापळा रचण्यात आला। तक्रारदाराकडून 10,000 रुपये स्वीकारताना आरोपीला रंगेहात पकडण्यात आले। या प्रकरणी तासगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988च्या कलम 7(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक किशोरकुमार खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली। नागरिकांना आवाहन करण्यात येते की लाच मागणी संदर्भात तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बदाम चौक सांगली येथे संपर्क साधावा किंवा हेल्पलाईन क्रमांक 1064 वर माहिती द्यावी।